चैत्र गौरी तृतीया, ज्याला गौरी तृतीया किंवा तीज असेही म्हणतात, हा स्त्रियांचा एक अत्यंत महत्त्वाचा आहे. हा सण चैत्र शुद्ध तृतीयेला म्हणजे गुढीपाडव्यानंतरच्या तिसऱ्या दिवशी सुरू होतो. RPM हारोलकर YouTube चॅनलवर आपलं स्वागत आहे. ज्ञान, मनोरंजन आणि बरंच काहीसाठी आत्ताच सबस्क्राईब करा. ही गौर महिनाभर म्हणजेच वैशाख शुद्ध तृतीयेपर्यंत बसवली जाते. देवीच्या मूर्तीला किंवा अन्नपूर्णेच्या प्रतिमेला झोपाळ्यावर बसवून तिची पूजा केली जाते. देवघरासमोर चैत्रांगण नावाची विशेष रांगोळी काढली जाते, ज्यात शंख, चक्र, गदा, कमळ अशी शुभचिन्हे असतात. घरासमोर चैत्रांगण नावाची विशेष रांगोळी काढावी, ज्यात शंख, चक्र, गदा, कमळ अशी शुभचिन्हे असतात. चैत्र गौरची यथासांग पूजा करावी. स्नान, हळदी कुंकू, धूप, दीप, नैवेद्य, आरती करावी. पूजेच्या वेळी पारंपरिक वस्त्रे परिधान करून दागदागिने घालावीत. त्यामुळे गौर प्रसन्न होते आणि आपले मन देखील. चला हळदी कुंकू घेऊया. नक्की, खूप छान वाटलं. तुम्हालाही शुभेच्छा. सुवासिनींना घरी बोलावून हळदी कुंकू देणे. हळदी कुंकवाला फार महत्त्व आहे. चैत्र गौर देवीची तांदूळ, सुपारी, हळद कुंकू, खारीक खोबरे यांनी ओटी भरावी. चैत्र गौरीच्या उत्सवात मी तुला हे फळ अर्पण करत आहे. तुझा आशीर्वाद सदैव आमच्यावर राहो. चैत्र गौरीसाठी कैरी, पन्ह आणि भिजवलेली हरभरा डाळ प्रसाद म्हणून देतात. हळदी कुंकू देणं हे आपलं सौभाग्याचं लेणं आहे. ते आपण केलंच पाहिजे. हो, खरंच. म्हणूनच मी आले. हळदी कुंकवाला आलेल्या सवाट्या सवाष्णीची ओटी भरावी. प्रत्येक सवाष्णीला कैरीचे पन्हे आणि भिजलेली हरभरा डाळ द्यावी. गौरी पूजन फार छान. आता उखाणे उखाणे. नेसला नवा शालू, घातली नाकात नथ, रमेशचे नाव घेते, आजपासून चालवेन नवीन संसाराचा रथ. नक्षीदार अशा सुंदर मंडपी, जमली सारी थोर मंडळी, रमेशचे नाव घेते, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने जमली आमची कुंडली. सासू माझी साधी, सासरे माझे भोळे, रमेशचे नाव घेताना येतात माझे डोळे. भरजरी साडीला साजेसा जरतारी खट, रमेशचे नाव घेते, आज आहे चैत्र गौर सण. अक्षय तृतीयेला देवीला पुन्हा सासरी रवाना केले जाते आणि महिनाभराच्या या उत्सवाची सांगता होते. चैत्र गौरच्या हळदी कुंकवासाठी जास्तीत जास्त सवाष्ण बोलावल्याने आपले सौभाग्य वाढते आणि म्हणून मी तुम्हा सर्वांना या हळदी कुंकवाला बोलावले आहे. जरूर जरूर या. फक्त एक काम करा, कोण कोण येणार आहे हे मला कमेंट्स करून सांगा, म्हणजे मला त्याप्रमाणे डाळ भिजू घालता येईल आणि कैरीचं पन्हे करता येईल. येते मी. आता आपली भेट हळदी कुंकवाच्या वेळी. जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मला तुम्हाला बोलावता येईल.